शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. आई कलावती देवी बाय राधिका जोशी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपण सर्वांचं स्वागत करते. प्रचंड लोकांच्या मागणीनुसार आपण बॅक टू बॅक अभंगांचेच अर्थ बघण्यासाठीचे व्हिडिओ टाकत आहोत. आता लोकांना अशी घाई झाली आहे की रोज एक व्हिडिओ अभंगाच्या अर्थाचा टाकून द्या, तर तसं काही शक्य नाहीये. पण जास्तीत जास्त शनिवारच्या व्हिडिओमध्ये आपण अभंगांचा अर्थ बघण्याचा प्रयत्न करू. आणि काही लोकांनी तर त्या ज्या मी PDF पाठवतेय त्याचा प्रिंटआउट काढून त्या फाईलला लावून ठेवल्या आहेत. आणि ते चांगलं कशासाठी आहे की आपण व्हिडिओ काही कायम ऐकू शकत नाही. मग आपल्या समोर जर तो अभंगाचा अर्थ असेल तर आपण भजन म्हणताना आपण तो अर्थ पण रेफर करू शकतो. आणि असं ज्यांनी केलंय त्यांचं माऊलींवर किती प्रेम आहे, त्यांना माझा सलाम. किती गोड तुम्ही अभ्यास करत आहात. आता ह्या PDF साठी तुम्ही मला व्हॉट्सअप मेसेज करतच आहात, पण अजून एक सोयीची गोष्ट तुम्हाला सांगून ठेवते की आमचा एक जो व्हॉट्सअपचा ऑनलाईन ग्रुप अभ्यासाचा एक ग्रुप आहे, त्यामध्ये ह्या PDF न मागताच येत असतात. आणि तिथे साईड बाय साईड दर आठवड्याला परमपूज्य आईंविषयीच्या काही आठवणी, चिंतन किंवा परमपूज्य आईंवरची आपली निष्ठा बळकट होण्यासाठी असे मी ऑडिओज टाकत असते. म्हणजे अनुभव कथनासारखेच ते ऑडिओज असतात. आणि त्या अभ्यासाचा आपली श्रद्धा दृढ, आपले गैरसमज दूर होण्यासाठी मदत होते. त्याच्यात पण तुम्हाला सहभागी जर तुम्ही झालात तर ह्या अभंगांच्या PDF न मागताच तुम्हाला येतील, हा एक फायदा. आणि आईंविषयी 4 शब्द पण ऐकायला मिळतील. ज्यांना कोणाला त्या व्हॉट्सअप ग्रुपला अभ्यासाच्या ऍड व्हायचं असेल त्यांनी माझ्या परत व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा की आम्हाला ग्रुपला अभ्यासाच्या ग्रुपला ऍड व्हायचंय. तिथे PDF पण मिळतील आणि 4 शब्द बरे आईंच्या विषयीचे कानावर पण जातील. व्हॉट्सअप नंबर मी आधी सांगितलेलाच आहे, 9811151016. आता आजचा अभंग आपण बघणार आहोत. गुरुने अमल पिलाया जी ये मुझको गर्क सुलाया जी. सोमवार सायन्स स्मरणातला अभंग आहे. माझ्या मते निरंजन रघुनाथ स्वामींचा हा अभंग आहे, कारण त्यांच्या विषयी मी आधी वाचनात माझ्या आलेलं आहे. दत्त संप्रदायातील मोठे सत्पुरुष होऊन गेलेले आहेत आणि त्यांच्याविषयी मी वाचलेलं आहे. कदाचित त्यांचाच अभंग असावा, कदाचित. म्हणजे जरी चुकला असेल अभंग कोणाचा हे सांगणं, तरी सुद्धा मला वाटतं त्याने काही फरक नाही पडत माझ्यासाठी तरी. कारण त्या अभंगात त्या सत्पुरुषांनी संतांनी काय सांगितलेलं आहे आणि ते आपण आपल्या लक्षात येऊन आपण ते आचरणात आणलेलं आहे की नाही हे मॅटर करतंय. बाकी सगळं इम्मटेरियल आहे माझ्या दृष्टीने. माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा, पण मी माझं ओपिनियन सांगितलं. आता अर्थ बघायला सुरुवात करू. परमपूज्य आईंनी हा अर्थ सांगितलेला आहे बरं का, त्यामुळे अजून तो ऑथेंटिक आहे आणि त्यामुळे मी आनंदाने उत्साहाने सांगत आहे. परमपूज्य आई सांगतात, गुरूंच्या वचनाने काय फायदा झालाय ते शिष्यानी म्हणजे गुरु निरंजन रघुनाथ स्वामींनी त्याच्यात सांगितलंय. काय झालं वचनाने म्हणजे गुरूंच्या गुरुबोधानी म्हणू किंवा उपदेशानी, तर हृदय आनंदाने भरून गेलं, विचाररहित झालं. त्या गुंगीचं औषध, आमलेचं औषध द्यावं आणि गाढ झोप लागावी तसं झालं. म्हणजे काय इथे गाढ झोप लागलेली नाही ऍक्च्युली, तसं नसून गाढ झोपलेला माणूस जसा निवांत असतो, आनंदात असतो, अगदी तसा गुरूंच्या वचनाचा प्रभाव आहे. जागृतीत सगळे काही व्यवहार करीत असताना, म्हणजे संसार करत असताना मी विचाररहित स्थितीत गेलो असं ते सांगत आहेत. त्यामुळे सदा गुंगीत असल्यासारखा असतो. थोडक्यात आता कसलीही चिंता राहिली नाही. मीराबाई जे म्हणतात आपण मागे बघितलं, भवसागर सब सूक गया है, फिकीर नाही मुझे तरन नकी. आता कसलीही फिकीर राहिली नाही, काळजी राहिली नाही. म्हणजे मुझको गर्क सुलाया जी, मी निश्चिंत झालो. जे आपण सगळे काळजी आणि भय आपल्या डोक्यावर बसलेले नाचतायत, पोखरतायत आपलं मन आणि त्याने आपल्याला BP शुगर लागतोय. पण गुरूंच्या वचनाचा प्रभाव असा आहे म्हणतायत परमपूज्य आई की त्याने मी फिकीररहित झालो आहे. म्हणजे तो खरा शिष्य. आता आपण खरे शिष्य आहोत का बघू. परमार्थाची पहिली पायरी आहे, परमार्थिक आहे, खरा शिष्य आहे की नाही त्याची पहिली पायरी आहे
की त्या शिष्याचं चिंता आणि काळजी तो चिंतामुक्त भयमुक्त झाला पाहिजे. आणि आपण अजून कोणीही चिंतामुक्त झालेलो नाही. जरा खुट्ट झालं की आपल्याला वाटतं की परमपूज्यांनी असं कसं केलं आणि लगेच ते टेन्शन आपल्या डोक्यावर नाचत राहतं. इथे नशा गुंगी अंमल याचा अजून एक अर्थ असा होऊ शकतो की समाधी. मी समाधीत गेलो, त्या आनंदात गेलो मी, असा सुद्धा होऊ शकतो. असं मला वाटलं. इथे गुरूंचा अगाध महिमा दिसून येतो बघा. शिष्याला संसार समुद्र रूपी दुःखातून सोडवून भक्ती रसात बुडवून टाकतायत गुरु. म्हणजे गुंगमला केले सद्गुरुने एका एकी बुरळ घालून उलट चालविले. ती भुरळ, ती नशा, ती गुंगी, ते अंमल, तो आनंद इथे आपल्याला दिसून येतोय. पहिलं कडवं आगमनी गमके बुट्टी गहिरा गुरु बचन का पानी मन कुंडी में खूब गोट कर आत्मज्ञान से छानी. इथे आगम निगम म्हणजे वेदशास्त्र आहे. बुट्टी म्हणजे औषध, म्हणजे पूर्ण काम होण्यासाठी, मोक्ष प्राप्त करण्यासाठी वेदशास्त्रांचं ज्ञान औषध म्हणजे डोस आवश्यक आहे. म्हणजे ज्ञानच, म्हणजे अभ्यास असं पण म्हणू शकतो. परंतु हे ज्ञान गुरुकडून आलेलं असलं पाहिजे असं म्हणायचं. निज बोधाची दिवटी लावी देव प्रत्यक्ष नयनी दावी. गुरु वचन का पाणी पाहिजे. वेदशास्त्रांच्या ज्ञानामध्ये गुरु वचन ऍड झाल्यावर जो इफेक्ट येतो तो फक्त वेदशास्त्रांनी येत नाही असं इथे सांगायचंय. म्हणजे वेदशास्त्रांचं ज्ञान अपूर्ण आहे. गुरुकडून मिळालेलं ज्ञान हे शिष्याला पूर्णत्वाला घेऊन जातं. गुरु बिन कौन बतावे बाट, सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय, धरावे ते पाया ध्यान. गुरुशिवाय काम होणार नाही थोडक्यात. आता मनकुंडी मे खूप घोट कर आत्मज्ञान से छानी. मनकुंडी मे मध्ये मनामध्ये, आपल्या मनाच्या पात्रात खूप घोट कर म्हणजे विचार मंथन, आत्मचिंतन, आणि आत्मज्ञान से छानी म्हणजे गुरूंकडून मिळालेल्या ज्ञानाने काय करायचंय, आपल्या मनातली घाण काढून टाकायची. फिल्टरिंग विथ सेल्फ नॉलेज म्हणजे काय की गुरूंनी दिलेल्या ज्ञानाचा वापर करून आपल्या दुर्गुणांना त्या आत्मचिंतनाने म्हणजे विवेकाने गाळायचंय, म्हणजे काढून टाकायचंय. ती गाळणी काय करते, जे नकोय ते बाजूला करते, म्हणजे चहा पावडर बाजूला करते. अगदी तसंच गुरूंचा उपदेश मनातील घाण बाजूला करतं, मन स्वच्छ स्वच्छ करून टाकतं. आगम निगम की बुट्टी गहिराचा अर्थ कळला का? की वेदशास्त्रांचं ज्ञान हे गुरूंकडनं मिळालेलं ज्ञान हे शिष्याला पूर्णत्वाला घेऊन जातं. म्हणजे त्या वेदशास्त्रांच्या ज्ञानामध्ये गुरु वचन का पाणी पाहिजे आहे, आणि ते ज्ञान शिष्याला पूर्णत्वाला घेऊन जातं आणि मनातील घाण बाजूला करून स्वच्छ स्वच्छ करतं. दुसरं कडवं आहे नैन गोचर मुद्रा चढ कर उलटा महल देखो वाके अंदर मूरत बैठी रूप नहीं बारे को. आता नैना गोचर म्हणजे डोळ्यांना न दिसणार असं अदृश्य म्हणजे परमात्मा असा अर्थ आपण इथे काढू शकतो. मुद्रा चढकर म्हणजे ध्यान, एकाग्रता, कॉन्सन्ट्रेशन. उलटा महल म्हणजे जिथे परमेश्वर राहतो, म्हणजे थोडक्यात सहस्त्रार चक्र. आता अर्थ बघूया. बाहेर देव शोधत बसण्यापेक्षा ह्या मंदिरात जा, ह्या तीर्थ या क्षेत्राला जा, इकडे जा तिकडे जा असं करण्यापेक्षा सूरदास म्हणतात तिसऱ्या एकादशीत अंतर की अखिया खोलो, म्हणजे मीराबाई म्हणतात तसं उलट भई मोरे नयन नकी, म्हणजे दृष्टी उफराटी करून, म्हणजे अंतर्मुख होऊन आतमधल्या परमात्म्याचं दर्शन घ्यायचं आहे. आणि ते दर्शन गुरूंच्या उपदेशाने बोधाने होऊ शकलं
असं ह्या अभंगात गुरूंचं वर्णन सांगत आहे. आता भाके अंदर मूरत बैठी रूप नाही वारेखो, म्हणजे भाके अंदर म्हणजे हृदयात, मूरत बैठी म्हणजे सत्ता चेतना, आणि रूप नाही वारेखो म्हणजे निराकार भौतिक रूप रंग नसलेली अशी सत्ता. अर्थ बघा, आपल्या सर्वांच्या हृदयात असलेला परमात्मा जो आपल्याला दिसत नाही, जो अदृश्य आहे, नाही ना, गोचर आहे तो. नजर न आवे आत्म ज्योती कबीरजी म्हणतात. आणि तो परमात्मा, ते सुख आपल्याला साधारण डोळ्यांनी दिसत नाही, त्यासाठी अंतर की अखिया खोलो, मुद्रा चढकर, नाही ना, गोचर मुद्रा चढकर उलटा महल देखो. आणि त्यासाठी डोळ्यांचा डोळा उघडायचा आहे, ती ज्ञानदृष्टी हवी आहे. आतमध्ये बघायची ही खुबी, ती ज्ञानदृष्टी सद्गुरूपासून मिळवायची आहे, असं इथे सांगितलेलं आहे. सद्गुरूंच्या कृपेने जेव्हा अज्ञान जळून जातं तेव्हा ज्ञान होतं, म्हणजे ज्ञानदृष्टी, म्हणजे दृष्टी बदलून जाते. आणि मग आतमधली जी मूर्ती निराकार परमात्मा जो आहे त्याचं दर्शन मला झालं सद्गुरूंच्या कृपेने, असं ह्या दुसऱ्या कडव्यात सांगितलंय. तिसरं कडवं, निरंजन रघुनाथ गुरुने एकही बात सुनाई, मेरा चेहरा मुझे बताया आपो आप भुलाई. गुरूंच्या उपदेशाचा मी विवेकाने विचार केल्यावर, आत्मचिंतन, अभ्यास, विचार मंथन, त्या ह्याच्यात सांगितलंय बघा, खूप घोट कर, म्हणजे जिम दूध के मथन से मिलता है घी जतन से, तिम ध्यान के लगन से परब्रह्म ले निहारा, म्हणजे खूप घोट कर, म्हणजे ताक घुसळून लोणी काढून जसं तूप आपल्याला घी मिळतं, तसं गुरूंच्या उपदेशाने आपण आतमध्ये विचार मंथन अभ्यास केल्यावर विवेकाने मला माझा खरा चेहरा दिसला, मेरा चेहरा मुझे बताया. म्हणजे उपाधी रहित मी असे सदोदित, रखुमाईवरा वीण कोणी नाही तमसी, ह्याचं ज्ञान झालं. किंवा त्या तिसऱ्या एकादशीच्या भजनात सांगितलंय, रामदासी योग झाला देही देव प्रगटला, किंवा तरला राघव विठ्ठल नामे पाहता रूप सखोल, हे दुसऱ्या एकादशीला, घडी घडी वाच विठ्ठल वाचे बोल घडी घडी, किंवा नजरों से देख प्यारे क्या रूप है तुम्हारा, बाल तरुण वृद्ध नर नारी नव्हे मी, नित्य सत्य मुक्त आत्मा असे की. म्हणजे गुरूंच्या कृपेनी मला माझा खरा चेहरा दिसला, मी कोण आहे, कुठून आलो याचं ज्ञान झालं, म्हणजे आत्मसाक्षात्कार झाला, म्हणजे मी परमात्मा स्वरूपच आहे, हा मला खरा चेहरा गुरूंनी दाखवला. आता आपोआप भुलाई म्हणजे जेव्हा गुरूंच्या कृपेनी मला आत्मस्वरूपाचं ज्ञान झालं, तेव्हा आपोआपच माझे दुर्गुण, अहंकार, संसाराची आसक्ती, माया सगळी काही नष्ट झाली. थोडक्यात जीवाशिवाचं मिलन झालं. म्हणजे आपल्याला आत्मसाक्षात्कार झाल्यावर सगळे दुर्गुण आपोआप नष्ट झाले, आपोआप भुलाई, अहंकार गेला, संसाराची आसक्ती गेली, आणि आपल्याला जीवाशिवाचं मिलन म्हणजे चिन्मय स्वरूप दाखविले, आपणामध्ये मेळविले, पूर्णानंद गुरुने केले पायन सोडी, दरबार गुरूंचा झाडी. गुरुपौर्णिमेतलं भजन म्हणजे गुरूंच्या कृपेनी मी उद्धरून गेलो, मी मोक्ष पदाला पोचलो, मी गुरुरूप झालो,
मेरा चेहरा मुझे बताया आपो आप बुलाई. म्हणजे मी कोण आहे हे मला कळलं, मी परमात्मा स्वरूपच आहे हे मला कळलं आणि त्यामुळे माझे सगळे दुर्गुण आणि सगळी उपाधी गेली असं इथे सांगत आहेत. आणि तसं आपलं झालं पाहिजे ह्यासाठी ह्यापुढे भजन म्हणताना भजनाकडे लक्ष देऊन, अर्थाकडे लक्ष देऊन भजन म्हणण्याचा प्रयत्न करू, म्हणजे आपल्याला भजनाचं फळ 200% मिळेल. अजून एक विषय की माझं हँडरायटिंग बरं असल्यामुळे मी वहीचाच फोटो टाकत आहे. ते टाईप करून घ्यायला वेळ लागतो. पण हँडरायटिंग कळत नसेल तर मला तसेही फीडबॅक तुम्ही जरूर द्या. या अभंगाची PDF मागण्यासाठी मला WhatsApp मेसेज नक्की करा. धन्यवाद. ओम नमः शिवाय.